हर राम राम मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 10वी गणित भाग 1 परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न आणि या सीरीज मधली ही 22वी व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत. जीएसटी कसा काढायचा या संदर्भातला प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येत असतो. तर सीरीज खूप महत्त्वाची आहे. या सीरीज मधल्या अगोदरच्या व्हिडिओ सुद्धा बघा, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट गणितच घेतोय. जो विद्यार्थी ही संपूर्ण सीरीज बघेल तो गणितामध्ये अजिबात नापास होणार नाही मित्रांनो, उलट तो चांगल्या मार्काने पास होईल. त्यामुळे ही सीरीज खूप महत्त्वाची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. प्रकरण नंबर 4 ज्याचं नाव आहे अर्थनियोजन, याच्यामध्ये जीएसटी काढायला प्रश्न विचारला जातो, त्यावर चर्चा करूयात. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हा प्रश्न बघण्याच्या अगोदर काही इम्पॉर्टंट गोष्ट. समजा कुठलीही वस्तू आहे, आज आपण बऱ्याचशा वस्तू मार्केटमधून खरेदी करतो आणि प्रत्येक वस्तू खरेदी केल्यानंतर तिच्यावर तुम्ही जीएसटी भरत असतो. म्हणजे चित्रपट बघायला जरी गेलात तरी त्याच्यावरती तुम्ही कितीतरी साधारण टक्के तुम्ही जीएसटी भरत असताय. तुम्ही मॉलमध्ये गेलात, एखादी पावती बघितली मॉलची, तर त्याच्यावर पण तुम्हाला जीएसटी असतो. त्याचबरोबर तुम्ही डी-मार्टमध्ये जाता, त्याच्यावर जीएसटी असतो. डी-मार्टच्या खरेदीवरती सुद्धा तिथे तुम्हाला जीएसटी पाहायला मिळेल. तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये जा, मोबाईल खरेदी करा, फ्रिज खरेदी करा, टीव्ही खरेदी करा, सगळीकडे जीएसटी आहे. तर हा जीएसटी कसा काढला जातो? आता उदाहरणार्थ समजा एखादा मोबाईल आहे. आता हे गणित पाहण्याच्या अगोदर मी सांगतो, एखादा मोबाईल आहे, मोबाईलची किंमत माझ्याकडे आहे ₹30,000. ₹30,000 माझ्याकडे एक मोबाईल आहे. ओके. आणि ₹30,000 मोबाईल आहे आणि ह्या ₹30,000 मोबाईलवर जीएसटीचा दर म्हणजे किंमत आहे ₹30,000 पण त्याच्यावरती जीएसटी आहे. जीएसटीचा दर समजा 12% आहे. जीएसटी दरचा दर जो आहे आपल्याकडं तो समजा 12% आहे. मग या मोबाईलवरती जीएसटी किती भरावा लागेल? तर जीएसटी किती 12%. मग हे जे ₹30,000 आहेत, या ₹30,000 वरती 12% म्हणजे ती गुणिले 30,000 भागिले गुणिले 12 भागिले 100 म्हणजे 30,000वर 12% म्हणजे काय? 30,000 गुणिले 12 भागिले 100. आता हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले. किती राहिलं? 300 गुणिले 12. आता 12 त्रिक किती झालं? 36 झालं. 36 वरती किती झाले? 2 शून्य म्हणजे ₹3,600 म्हणजे ₹3,600 काय झाला? जीएसटी. त्या मोबाईलवरती जीएसटी ₹3,600 झाला. तर अशा प्रकारे आपण जीएसटी जो आहे तो काढू शकतो. ठीक आहे. आता या संदर्भातला एक प्रश्न. या प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेला येत राहतात. बघा, मेसर्स रिअल पेंटने प्रत्येकी 2,800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. जीएसटीचा दर 28% असल्यास कर बेचकात सीजीएसटी व एसजीएसटी किती रुपये आकारले जाईल? आता लक्षात घ्या. आता एका डब्याची किंमत 2,800 आहे आणि इथं 2 डबे विकले गेलेले आहेत. बघा इथे लिहू आपण एका डब्याची किंमत. ओके. एका डब्याची किंमत. एका डब्याची किंमत किती बाबा? ₹2800 2,800 आणि एकूण 2 डब्यांची किंमत किंवा 2 डब्यांची करपात्र किंमत आपण म्हणू. 2 डब्यांची करपात्र किंमत. तर त्या 2 डब्यांची किंमत बघा काय येईल? एका डब्याची किती बाबा? 2800 तर 2 डब्यांची झाली 28 गुणिले 2 5,600. ठीक आहे. ₹5,600 काय झाली? 2 डब्यांची किंमत. आता इथं जीएसटीचा दर बघा काय दिलाय? जीएसटीचा दर आपल्याला दिलाय जीएसटीचा दर 28%. ठीक आहे. आणि आपल्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचा. आपल्याला जीएसटी नाही काढायला सांगितला. आपल्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायला सांगितलंय. मग इथं बघा सीजीएसटीचा दर किती? सीजीएसटीचा दर पहिला काढू आपण दर. जर जीएसटीचा दर 28% आहे, तर सीजीएसटीचा दर 28 च्या निम्मे 14% आणि एसजीएसटीचा दर आपल्याकडे या ठिकाणी आला 28 च्या निम्मे 14% झालं. आता आपण सीजीएसटी आणि एसजीएसटी किती रुपये आकारला जाईल तो आपण काढू. तर पहिला आपण समजा सीजीएसटी काढू. सीजीएसटी किती रुपयावरती? ₹5,600 किती टक्के? 14%. सीजीएसटीचा दर 14 आहे म्हणजे गुणिले 14 भागिले 100. हे 2 गेले. आपल्याकडे काय राहिलं? 56 गुणिले 14. आता 56 गुणिले 14 किती येतं बघा. 56 ला तुम्ही गुणा 14 ने. 14 सक 84 चे 4 त्याला आले 8. 14 पंचे 70 आणि 8 आपल्याकडे झाले 78. किती झालं? 784. बरोबर रुपये 784. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? सीजीएसटी काढू शकतो. आता सीजीएसटी आणि एसजीएसटी सारखा असतो. जर सीजीएसटी 784 असेल, तर एसजीएसटी पण 784 असेल. पण तरी पण कॅल्क्युलेट करा. एसजीएसटी बरोबर आपल्याकडे किती? ₹5,600 वर 14% म्हणजे 5,600 गुणिले 14 भागिले 100. हे 2 शून्य केले म्हणजे 56 गुणिले 14 किती येतात बाबा? रुपये 784. मगाशीच गुणाकार केला. तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला एखादा प्रश्न येऊ शकतो, की एखाद्या वस्तूवरती जीएसटी काढा वगैरे. ठीक आहे. तर एकदम सोपा प्रश्न आहे. काही अवघड याच्यामध्ये नाहीये. स्क्रीनशॉट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता. मी बाजूला झालोय. ओके. तर बघा यानंतर अजून एक किंमत बघा. अजून एक प्रश्न बघा.
आता हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये काय दिलंय, की एका रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत ₹586 आहे. जीएसटीचा दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला पडेल? मुद्दा काय माहिती का मित्रांनो इथं? लक्षात घ्यायचंय. बेल्ट जर का एखाद्याला ग्राहकाला घ्यायचा आहे आणि त्याने तो बेल्ट घेतला, तर त्याला किती रुपये द्यायचे आहेत? पहिली गोष्ट त्याला हे ₹586 तर ग्राहकाला द्यावेच लागतील. पण या ₹586 वरती हा जो जीएसटी आहे 18% तो सुद्धा द्यावे लागणार आहे. ₹586 आणि प्लस हा 18% जीएसटी या दोन्ही गोष्टी द्याव्या लागणार आहेत त्याला. मग आपण अगोदर जीएसटी काढू. बघा, बेल्टची करपात्र किंमत, बेल्टची करपात्र किंमत बघा या ठिकाणी काय दिले? बेल्टची करपात्र किंमत जर बघितली तर ती आहे ₹586. आता जीएसटीचा दर, जीएसटीचा दर, जीएसटीचा दर किती बाबा? आपल्याकडे दिला 18%. मग जीएसटी किती? जीएसटी बरोबर किती? 18%. किती रुपयावरती 18%? ₹586 18%. 18% म्हणजे 586 गुणिले 18 करा आणि भागिले 100 करा. आता एक काम करा 586 गुणिले 18. बघा 586 गुणिले 18. आता 18चा पाढा येत नसेल टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो 8 ने गुणा. 8 चक 48 चे 8 हातच्याला आले 4. 8 8 64 आणि 4 68 चे 8 हातच्याला आले 6. 8 पंचे 40 आणि 6 झाले 46. एक शून्य घेतला. 1 सक 6, 1 आठी 8 आणि 1 पंचे 5. बघा काय येतंय 8. 6 आणि 8 14. 14 चे 4 हातच्याला आले 1. 8 आणि 6 झाले 14 आणि 1 15 चे 5 हातच्याला आले 1. 4 आणि 5 झाले 9 आणि 1 10. 10,548. मग इथं आपण लिहू 10,548 भागिले 100. 100 ने जर भागलं तर माझ्याकडे जीएसटी किती रुपये येईल? रुपये 100 ने भागल्यावरती येईल ₹105.48 बरोबर. जीएसटी किती आला? 105.48. 100 ने भागल्यामुळे 2 पॉइंट अलीकडे आलो आपण. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढे बघा. पुढचा एक मुद्दा. आपल्याला काय करायचंय, की ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला मिळेल? आता ग्राहकाला किती रुपयाला मिळेल? ग्राहकाने किती रुपये दिले पाहिजे? तर ग्राहकाने हे ₹586 तर द्यायचे त्याला, प्लस हा जीएसटी पण द्यावा लागेल. मग ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम, काला द्यावी लागणारी रक्कम. ओके, म्हणजे ग्राहक किती रुपये देणार आहे? द्यावी लागणारी रक्कम, लागणारी रक्कम. चला, लागणारी रक्कम म्हणा किंवा लागणारी किंमत म्हणा ती आपण या ठिकाणी काढू. बरोबर करपात्र किंमत, करपात्र किंमत जेवढी आहे ती करपात्र किंमत अधिक जीएसटी, करपात्र किंमत अधिक जीएसटी. आता करपात्र किंमत किती? 586 आणि जीएसटी 105.48. मग इथं लिहायचं 586 अधिक 105.48. चला आता दोघांची बेरीज करा. 586 ला म्हणायचं भाऊ तू इथंच थांब. 105.48 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. ओके. आता या दोघांची बेरीज करून टाका. हे 0.48 तर जसेच्या तसे. 6 आणि 5 11चे 1 हातच्याला आला 1. 8 आणि 1 9 आणि 1 6. 691.48. मग या ठिकाणी किती रुपये बाबा आलं? ₹691.48 ग्राहकाला द्यावे लागणार आहे. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे ग्राहकाला तो बेल्ट ₹691.48 ला पडेल. तर अशा प्रकारे हा प्रश्न मित्रांनो आपण पाहू शकतो. म्हणजे जीएसटी कसा काढायचा हे आज आपण पाहिलेलं आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडलीच असेल. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक कमी आहे. तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा कारण तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, तुम्हाला जर गणित भाग 1 आणि गणित भाग 2 अवघड जात असेल, तर तुम्ही अजिबात काळजी करायची नाहीये. तुमच्यासाठी आपण गणित भाग 1 आणि 2 च्या व्हिडिओचा एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे. आणि या कोर्समध्ये काय आहे? तर या कोर्समध्ये आपण काय केलंय, की आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण या कोर्समध्ये चर्चा केलेली आहे. प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओज आहेत. या व्हिडिओमध्ये आपण काय केलंय, काही महत्त्वाच्या संकल्पनांवरती, सूत्रांवर चर्चा केली, इम्पोर्टंट गणितांवर चर्चा केली. आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली गणितं आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा प्रकारची गणितं येऊ शकतात यावर चर्चा केली. आठवड्यातून 3 दिवस लाईव्ह लेक्चर असतात आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या सूत्रांच्या पीडीएफ फाईल, महत्त्वाच्या प्रश्नांच्या पीडीएफ फाईल तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळतील आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील फक्त ₹49 मध्ये. ₹49 मध्ये तुम्ही आपला कोर्स परचेस करू शकता आपल्या ॲपवर जाऊन. ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी. ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि त्याचबरोबर तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन सुद्धा ॲप डाउनलोड करू शकता. ठीक आहे मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. बाय सर्वांना. धन्यवाद.